लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का? कावीळ, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, पोटात पाणी साचणे, जलोदर, लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस? आता काळजीची गरज नाही, कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली 5,000हून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात, कारण इथे मिळतो विश्वास, अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा. सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी फाटा येथे शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात वय वर्ष 55 राहणार येडेनिपाणी गंभीर जखमी झाला असून त्याला इस्लामपूर येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. संशयित आरोपी शिवाजी गणपती जाधव आलगुडे वय वर्ष 70 राहणार येडेनिपाणी याने पिस्तुलातून गोळीबार केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं. गोळ्या अर्जुनच्या पाठीत लागल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. अर्जुन व शिवाजी हे दोघेही येडेनिपाणीचे रहिवासी असून पूर्वीपासून मित्र होते. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर उपविभागीय अधिकारी अरुण पाटील, सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच कुरळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.